मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की आज आपण 2-3 दिवस झाले जे काही वातावरण बघत आहोत, आपले जे ओबीसी कार्यकर्ते आहेत ते स्वतःला आता नेते म्हणून समजायला लागले आणि आपल्या दैवतावरती ते बोलायला लागले. हे जर साहेबांच्या पदावर जर असती तर यांनी ओबीसी समाज विकून स्वतःचं पोट भरलं असतं, स्वतःचं घर भरलं असतं. मी एवढं सांगू शकतो. पण आज साहेब ज्या पदावरती आहेत, ज्या पद्धतीने लढत आहेत, ज्या तळमळीने ते लढा देत आहेत, कुठलाही दुजाभाव न ठेवता, पक्ष पार्टी बाजूला ठेवता, प्रथमतः मी ओबीसीचा आहे आणि मी ओबीसी म्हणून लढणार, त्यांच्यावरती जर तुम्ही आरोप करता असाल तर तुमची ती लायकी नाही आणि तुम्हाला कुठलाही कार्यकर्ता विचारणार नाही. तुम्ही कोणत्या नेत्याची बाजू घेताय हा प्रश्न नाही, कारण की तो नेता तुमचा, ज्या नेत्याची तुम्ही बाजू घेताय तो नेता जो आहे ना, विधानसभा निवडणुका जवळ आल्या म्हणून काँग्रेस पक्षाला दगाफटका होईल, मला दगाफटका होईल म्हणून तो मैदान सोडून पळून गेलेला तुमचा नेता आहे. तुम्ही ज्याची बाजू घेऊन साहेबावरती आरोप करताय तो नेता स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी तो नेता पळून गेलाय. तिथे फक्त दम धरून ओबीसीची बाजू जर मांडणार कोणी असेल तर ओबीसी समाजाचे दैवत आधारस्तंभ आमचे छगनरावजी भुजबळ साहेब आहेत. म्हणून ओबीसी समाज भुजबळ साहेबांना मानतो आणि जिथं ओबीसी चळवळ चालू होती तिथं भुजबळ साहेबाशिवाय तो सुरुवात होऊ शकत नाही आणि शेवट पण होऊ शकत नाही. साहेबांनी काय गोष्टी विरोध केला? साहेबांनी सत्य बाजू मांडली की जे व्यक्ती 4 वेळा भूमिका बदला त्यांनी फक्त एक भूमिकेवर ठाम राहावा. साहेबांनी असं बोललंय का ते व्यक्तीने पुढे लढावं नाही? ते जर विडिटीवर लढत असेल तर त्याचं स्वागत आहे, त्याचा आनंद आहे. साहेब हे स्पष्ट साहेबांचे असे विचार आहेत. आणि तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही गोष्टी तुम्ही जर तुमचं वैयक्तिक राजकारण करत असाल, तुम्ही जर साहेबांची नाराजी उघड करत असाल, तुमची लायकी नाही साहेबावरती बोलायची. आज तुमचं नाव घेतलं नाहीये आणि उद्या जर दुसरा कोणी नेता साहेबांवरती असं काही जर आग पाखड करून बोलला तर त्याला हा शिवार काही घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. घोडे लावल्याशिवाय का राहणार नाही? कारण की ही माझी वैयक्तिक लढाई नाही, ही समाजाची लढाई आहे. आणि समाजाच्या मध्ये कोणी येत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल आणि एकदम कठोर उत्तर दिलं जाईल. समाजासाठी कोणालाही माफी भेटणार नाही, चुकीला माफी नाही, समाजासाठी ही चुकीला माफी नसणार. आज 3 दिवस तुम्ही आम्ही फोन केला, तुम्ही म्हणता माझे पण दैवत आहे, माझे पण दैवत आहे आणि तुमची आणखीन काही माफी नाही, तुमची काही दिलगिरी व्यक्त नाही, तुमचं काही असे नाही की चुकून झालं असं मी तरी अजून ऐकलं नाही 2-3 दिवसात. आज आमचे ओबीसी बांधव आम्हाला भेटले बीडच्या सभेमध्ये, जे बाईट देत आहेत ते त्यांच्या परिस्थिती, त्यांची जे त्यांना जो प्रेशर त्यांच्यावर आणलं जातंय, त्यांना जो त्रास होतोय ओबीसी ग्राउंड लेवलला, ओबीसी समाजाला, तो त्रास आम्ही भोगलेला ना आम्ही भोगतोय. सामान्य ओबीसीचं काही देणं घेणं नसेल आणि तुम्हाला जर साहेबांना टार्गेट करत असेल तर तुमच्यासारखे मग आम्हाला पायाखाली घ्यावं लागतील. अजून तरी डोक्यावर ठेवलेले पण पायाखाली घ्यायला जास्त टाइम लागणार नाही. साहेबांबद्दल बोलताना जरा विचार करून बोला, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. आणि साहेब असं देव माणूस ओबीसी चळवळीला भेटला आहे जे आज सत्तेमध्ये असून मंत्रिपदाला लाथ मारून ओबीसी चळवळीत सहभागी होतोय. सर्व मोठ्या नेत्यांचा विरोध स्वतः अंगावर घेतोय, ओबीसी चळवळीत सहभागी होतोय आणि तुम्ही त्या नेत्याला टार्गेट करता, सरकारचा प्रतिनिधी म्हणता. जरा तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2 पैशासाठी जर तुम्ही दैवतावर काही आरोप करत असाल तर साहेबांवरती एक सुद्धा शब्द बोलताना आता 100 वेळा विचार करा, परत म्हणू नका आणि कॉल करू नका मला. आज जो गावगाड्यातल्या ओबीसींना जो त्रास होतोय, जो प्रत्येक आज मी माझ्या ओबीसी बांधवांच्या काही मुलाखती ऐकतोय, ते स्पष्टपणे म्हणत आहेत आम्ही जर बोललो आम्हाला त्रास आहे तर आम्हाला परत गावात एंट्री सुद्धा भेटणार नाही. जे आज मराठी एक्सप्रेस न्यूज वरती जे बाईट दिलेल्या माझ्या ओबीसी बांधवांनी, त्यांच्या बाईट ऐकल्यात, माझ्या गोपाळ बांधवांच्या बाईट ऐकल्यात, भरपूर ओबीसी बांधवांच्या बाईट ऐकल्यात मी. त्यांच्या जे भावना आहेत त्या समजून घेण्याऐवजी तुम्हाला ओबीसी एकही महत्वाची नसून तुम्हाला जर इथं राजकारण सुचवत असेल, कोणाकडून 2 पैसे भेटत असतील म्हणून तुम्ही जर साहेबांवरती आरोप करत असाल तर तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय ओबीसी समाज राहणार नाही. तुम्ही जर आमच्या नावाने ओबीसीच्या नावाने जर राजकारण करत असाल तिथून पुढे तुम्हाला सुट्टी नाही. ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग
इशारा तुम्हाला काय समजत समजा. आम्ही जे आहोत, आम्ही जीव हातात घेतलेले कार्यकर्ते आहोत. आम्हाला कसली पर्वा नाही, आमच्यावर काय कारवाई होईल काय होईल, पण साहेबाबद्दल आमच्या सारखे कार्यकर्ते ऐकून घेणार नाहीत. हे तुम्हाला शेवटचं सांगायचं आहे. आतापर्यंत तुमचं नाव घेतलं नाही आणि मला वाटत आहे तुमचं नाव घेऊन तुम्हाला जास्त बदनाम करायचं टार्गेट नाही, पण सोकावू नये तुम्ही, ही तुम्हाला वॉर्निंग आहे. साहेबाबद्दल बोलताना एक बार नाही तर 100 बार 1000 बार विचार करा. आणि जरी तुम्हाला बोललेच तुम्ही, तर मग तुम्हाला ओबीसी चळवळ सोडावं लागेल. हे तुम्हाला 100% सांगतो. जय भीम, जय ओबीसी, जय महाराष्ट्र, जय संविधान.